रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस तर पंढरपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अन्नत्याग आंदोलन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रोहित पवार यांचं हे आंदोलन सुरू। शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमध्ये कोणत्याही अटी नाही, कर्जाची मर्यादा 3 लाखांहून 5 लाखांपर्यंत करण्यात आली। निवडणुका समोर नसताना सरकारने कर्जमाफी केली, मुख्यमंत्री फडणवीस यांची ही स्पष्टोक्ती। कृषी मंत्री दत्ता भरणेंकडून रोहित पवार यांना समोरासमोर चर्चेला येण्याचं निमंत्रण, तर जोपर्यंत सरकार आश्वासन देत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवणार रोहित पवार यांची ही भूमिका। रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाला रोहित पाटील यांचा पाठिंबा, तर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती सरकारने तातडीने सकारात्मक तोडगा काढायला हवा, रोहित पाटील यांची ही प्रतिक्रिया। केवळ नाटक करण्यापुरतं रोहित पवार यांचं हे आंदोलन, रोहित पवारांच्या अन्नत्याग आंदोलनावर गोपीचंद पडळकर यांची टीका। रोहित पवारांना 1-2 महिने आंदोलनाला बसू द्या, पडळकरांचा टोला। जळगावमधून बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांची उपमुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीनंतर माघार, तर नाशिक नंतर महायुतीतील जळगावमधील बंड शमलं। नाशिक विधान परिषदेच्या मतदारांची आज सहल, बंडखोरीनंतर आता नाशिकच्या निवडणुकीमध्ये हॉटेल पॉलिटिक्स रंगणार। नाशिकमधील मतदार आज ठाण्याच्या दिशेने सहलीला जाणार। काल नाशिक विधान परिषदेसाठी महायुतीच्या नेत्यांची एकत्र बैठक। नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीतील नाराजी नाट्य कायम, तर राष्ट्रवादीचे आमदार असलेले हिरामण खोसकर यांची महायुतीच्या उमेदवाराबाबत नाराजी। निवडणूक आल्यावर उमेदवारांना जमिनीवर राहावं, खोसकरांचा नरेंद्र दराडे यांना हा खोचक सल्ला। मंत्री बावनकुळेंची राणा दाम्पत्याच्या अमरावतीमधील कार्यालयाला भेट, बावनकुळे आणि राणा दाम्पत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरची चर्चा झाली अशी सूत्रांची माहिती। जळगावमधील महाविकास आघाडीचे उमेदवार संपर्कात असल्याचा महाजनांचा दावा, तर सत्ताधाऱ्यांच्या पक्षातील अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, महाजनांच्या या दाव्यावर महाविकास आघाडीचे उमेदवार शरद तायडे यांचं प्रत्युत्तर। जळगावमध्ये विधान परिषदेच्या बैठकीसाठी शिवसेनेच्या उन्मेष पाटलांना बोलावलेलं नाही, प्रचाराच्या पॅम्पलेटवरूनही उन्मेष पाटलांचा फोटो बघायला। माजी खासदार उन्मेष पाटलांसह आमदार किशोर पाटलांकडून नाराजी व्यक्त, उन्मेष पाटलांविरुद्ध भाजप नेत्यांमध्ये नाराजी कायम अशी चर्चा। उद्धव ठाकरे उद्या मातोश्रीवर खासदारांची बैठक घेणार, ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवरती आता बैठकीला विशेष महत्त्व, ठाकरेंचे खासदार शिंदेंच्या संपर्कात असल्याचा शिंदेंच्या सेनेचा दावा। शरद पवार उद्धव ठाकरे यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा प्रयत्न, भाजपचे नेते आशिष देशमुख यांचा हा मोठा दावा। पवारांना राज्यसभेचा विरोधी पक्षनेता करायचे, तर उद्धव ठाकरेंना महाराष्ट्र काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष करण्याचा डाव, आशिष देशमुख यांची ही प्रतिक्रिया। बीडमध्ये विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अंबादास दानवे यांची उपस्थितीत बैठक, विधान परिषदेचं चित्र आव्हानात्मक मात्र यश मिळेल अशी आशा, अंबादास दानवे यांची ही प्रतिक्रिया। इलेक्शन नव्हे सिलेक्शन करण्याचा प्रयत्न, लोकशाही धोक्यामध्ये असल्याचा देखील अंबादास दानवेंचा आरोप, तर दर 2 दिवसांनी चर्चा होत असते ऑपरेशन टायगरबाबत दानवेंची कबुली। आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मातोश्रीबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष, वांद्रे वरळी सांताक्रूजमधील कार्यकर्त्यांकडून केक कापत आदित्य ठाकरेंचा वाढदिवस साजरा। संतोष बांगर यांनी ठाकरेंच्या माजी आमदाराची घेतली गळाभेट, तर माजी आमदार संतोष टारफे यांच्या वाढदिवसानिमित्त घेतली भेट। संतोष टारफे शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची देखील चर्चा। आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत प्रवास करत असलेल्या रेल्वेवरती दगडफेक, 2 अल्पवयीन मुलं ताब्यात, तर एकाचा शोध सुरू। ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलं कचरा वेचणारे असल्याची माहिती, गुरुवारी स्वर्ण शताब्दी एक्सप्रेसवरती दगडफेक झालेली। रत्नागिरी सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या जिल्हा उपाध्यक्षपदी माजी आमदार असलेले विनय नातू यांची वर्णी, रत्नागिरी सिंधुदुर्ग या 2 जिल्ह्यांसाठी 3 वर्षांकरता सिंधुरत्न योजना राबवण्यात येणार। कॉमेडियन प्रणित मोरेच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता, गृह विभागाकडून प्रणित मोरेच्या आधीच्या सर्व व्हिडिओची चौकशी होणार, अपलोड केलेल्या व्हिडिओ कंटेंटची सायबर पोलिसांकडून सखोल चौकशी, गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांची ही माहिती। पंतप्रधान मोदी 6 दिवसांच्या परदेश दौऱ्यावरती, आजपासून 18 जूनपर्यंत फ्रान्स आणि स्लोव्हिकिया दौऱ्यावरती, परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव CB जॉर्ज यांची ही माहिती। पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अडचणीत वाढ, ममता बॅनर्जींविरोधात कोलकाताच्या हेल स्ट्रीट पोलिसात FIR दाखल, निवडणूक प्रचारादरम्यान भडकाऊ भाषण केल्याचा ममता बॅनर्जी यांचा आरोप। माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचं नाव पंचायत मतदार यादीमध्ये नाही, अमेठीमधील मैदान मवाई या पंचायत मतदार यादीतून नाव वगळलं, लोकसभा आणि विधानसभा मतदार याद्यांमध्ये स्मृती इराणींचं नाव, या प्रकरणी अमेठीच्या जिल्हाधिकारी यांच्याकडून चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले।
मिशन सुदर्शन चक्र आधुनिक भारताचे बहुस्तरीय क्षेपणास्त्र संरक्षण कवच ठरणार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्याकडून हा विश्वास व्यक्त. केईएम रुग्णालयाकडून डॉक्टर सेजल पवारच्या वक्तव्याची चौकशी होणार. चौकशीसाठी केईएम रुग्णालय तथ्यशोधन समिती स्थापन देखील करणार. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा. कांदा खरेदीचा दर आता 16.50 रुपये प्रति किलोवर. आजपासून नवीन दर होणार लागू. अकोला या ठिकाणी युरिया खरेदीसाठी सातबारा अनिवार्य नाही. कृषी केंद्राबाहेरील शेतकऱ्यांच्या रांगांनंतर प्रशासन ऍक्शन मोडवर. युरिया खरेदीतील गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सातबारा अनिवार्य केलेला. पेरणी योग्य पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका. धुळे कृषी जिल्हा अधीक्षकांचा शेतकऱ्यांना सल्ला. 75 ते 100 मिलीमीटर इतका पाऊस झाल्यानंतर पेरणीचं आवाहन. वाशिम जिल्ह्यामध्ये मान्सून लांबला, त्यामुळे खरीप पेरण्या रखडल्या. शेतकरी चिंतेत. उपलब्ध पाण्याच्या आधारे काही शेतकऱ्यांकडून तुषार सिंचनातून कपाशी लागवड, तर पाऊस आणखी उशिरा आल्यास खरीप हंगामाच्या नियोजनावर परिणाम होण्याची शक्यता. बीडच्या आष्टीमधील तालुका कृषी कार्यालयामध्ये मोफत सोयाबीन बियाणे वाटपादरम्यान गोंधळ. बियाणे घेण्यासाठी टोकन न मिळाल्यानं शेतकरी आक्रमक. लातूरमधल्या काशीनाथ गायकवाड यांना पशुसंवर्धन विभागाने बैल बदलून दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनंतर ही मदत. नवा बैल मिळताच गायकवाडांकडून पुन्हा मशागतीच्या कामाला सुरुवात. नागपूरमधल्या उमरेड तालुक्यामधील सिरसीसह अनेक गावांना चक्रीवादळाचा फटका बसून घरांचं नुकसान झालं. अनेक घरांची टिनाची छतं उडाली. वीज खांब कोसळले, त्यामुळे काही गावांना वीज पुरवठा खंडित झाला. तातडीने मदत देण्याची केली जाते मागणी. खोपोलीमधील सावित्रीबाई महात्मा फुले भाजी मार्केटची 42 वर्ष जुनी इमारत जीर्ण अवस्थेमध्ये. धोकादायक फलक असूनही पर्यायी जागा नसल्यानं विक्रेत्यांना आता त्याच ठिकाणी व्यवसाय करावा लागत असल्याचं समोर. नवीन भाजी मार्केट उभारण्याची केली जाते मागणी. वाशिम जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यामध्ये झपाट्यानं घट. पाणी टंचाईची समस्या आणखी भीषण. एकबुर्जी प्रकल्पामध्ये सध्या 13.78% पाणीसाठा शिल्लक. छत्रपती संभाजीनगरमधल्या जायकवाडी धरणामध्ये केवळ 28% पाणीसाठा. 4000 उद्योगांवरती पाणी कपातीचं संकट निर्माण. तर येत्या काळात परिस्थिती अत्यंत गंभीर होण्याची भीती. पाऊस लांबल्याचा फटका. 2.5 लाख कामगारांच्या रोजगारावरती टांगती तलवार. नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील शेणवड बुद्रुकमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण. तर पाणी भरण्यासाठी आदिवासी महिलांना तासनतास थांबण्याची वेळ आली. पाण्यासाठी ग्रामस्थांची भटकंती सुरूच. जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यामध्ये 14 विहिरींचं अधिग्रहण. 14 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण. 2 ग्रामपंचायतींचे विहिरी अधिग्रहणाचे प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठवले. नैसर्गिक आपत्तींच्या व्यवस्थापनासाठी नागपूर जिल्हा प्रशासन आता सज्ज. आपत्तींच्या पार्श्वभूमीवरती जीवित आणि मालमत्तेच्या संरक्षणासाठी व्यापक तयारी देखील. ठाण्याच्या मुंब्र्यामध्ये अर्धवट नालेसफाईच्या कामामुळे बोजवारा उडाला. नाल्यातील कचरा हा त्याच नाल्यामध्ये टाकल्याचा प्रकार समोर. तर ठाणे महानगरपालिकेने घनकचरा विभागाला पत्र देत ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची केली मागणी. जळगावच्या चाळीसगावमध्ये वादळाचा तडाखा बसला. वादळामुळे केळीच्या बागा उद्ध्वस्त. 100 ते 200हून अधिक केळीच्या बागांचं कोट्यवधींचं नुकसान झालं.